नमस्कार, प्रजासेवा न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। सध्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याच धर्तीवर मोहोळ तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागलेलं असताना आज पेणूर जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ज्याने अर्ज दाखल केला असे रामदास भाई चौरे यांच्याशी आपण थेट मुलाखत साधणार आहोत। सर्वप्रथम आपण त्यांना पहिलाच प्रश्न विचारूया की या पेणूर जिल्हा परिषद गटामध्ये फार मोठी हाय व्होल्टेज लढत होणार आहे असं काही जण बोलत आहेत, याकडे आपण कसं पाहता? आज अर्ज भरत असताना आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, जिल्हा परिषद पेणूर गटाची निवडणूक ही एकतर्फी होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी मी उमेदवार आहे आणि सर्व त्या भागातील ज्येष्ठ नेते, तरुण सहकारी, माता भगिनी हे सर्व माझ्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांना ज्ञात आहे। गेल्या 5 वर्षापासून ह्या जनतेची मी सेवा करत असल्यामुळं या ठिकाणी हे मायबाप जनता पेणूर गटातील असेल, या ठिकाणी मला 5,000च्या मताच्या पुढच्या लीडनं निवडून देईल अशी माझी अपेक्षा आहे। अगदी 5,000 लीडच्या पुढे मताधिक्याने विजय होईल असं रामदासभाई आपल्याला सांगतायत। गेल्या 5 वर्षापासून आपण कोणकोणत्या विकास कामांचं विजन जनतेसमोर ठेवलं किंवा कोणती विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे? या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक असतील, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंततात्या माने असतील, यांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तरुणाचे प्रश्न असतील, माझ्या माता भगिनीचे प्रश्न असतील, या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या 10 गावातच नव्हे, आजूबाजूच्या दुसऱ्या गावातसुद्धा या ठिकाणी माझ्या माध्यमातून असेल मी प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक राजकारण करत असताना या ठिकाणी 20% राजकारण आणि 80% समाजकारण या ठिकाणी करण्याचा कार्यकर्ता या मी असल्याकारणानं या मतदारसंघातील मायबाप जनता माझ्या पाठीशी ठामपणानं उभा आहे। 20% फक्त राजकारण, 80% समाजसेवा हे वृत्त हातामध्ये घेतल्यामुळे सामान्य जनता निश्चितच आशीर्वाद देईल असंही आपल्याला रामदास चौरे या ठिकाणी सांगतायत। त्यांना एक लास्ट प्रश्न विचारूया, विजय झाल्यानंतर आपला प्रामुख्याने कोणतं व्हिजन आहे की मतदारसंघातील आपल्या किंवा तालुक्यातील कोणत्या प्रश्नाला आपण जिल्हा परिषदेमध्ये वाचा फोडणार? निवडून आल्याच्या नंतर ह्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील, त्यांच्या मूलभूत सुविधा असतील, त्यांना आज आपण पाहताय ह्या विद्यार्थी घडत असताना प्रायोरिटीनं ह्या ठिकाणी शिक्षणाला आणि आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे आहे। त्यामुळं पहिल्यांदा मी जिल्हा परिषदेत गेल्यानंतर शिक्षणासाठी जेवढ्या काही गोष्टी मतदारसंघामधल्या शाळा असतील त्या सुसज्ज अशा करता येतील, त्या शिक्षक असतील, तिथल्या व्यवस्थापन समिती असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी एक प्लॅनिंग आखून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करीन। राहिला प्रश्न आरोग्याचा, या ठिकाणी 2 माझ्या मतदारसंघामध्ये पाटकुला असेल, अंकुले असेल, या ठिकाणी आरोग्य केंद्र आहेत। त्या ठिकाणच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी सुखसुविधा मिळल्या पाहिजे। त्या ठिकाणी आज काय जे सुखसुविधा मिळत असतील त्याच्यापेक्षा अधिकच्या सुखसुविधा त्या ठिकाणी मिळण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे। कष्टकरी शेतकरी असतील, दीनदलित असतील, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत शासनाची स्कीम पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे। या ठिकाणी निवडून आल्यानंतर दीनदलित, कष्टकरी, सामान्य जनतेच्या घरापर्यंत, दारापर्यंत वेगवेगळ्या शासनाच्या योजना पोचवण्याचा आपला मानस राहील असंही या ठिकाणी रामदास चौरे ठामपणे सांगतायत। या ठिकाणी ईश्वर आंबटसह प्रजासेवा न्यूज सोलापूर।